हॅलो फ्रेंड्स, हर्षज मॅजिक किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे पालक वडे। पालक वडे खायला एकदम टेस्टी लागतात। आपण हे पालक वडे बनवणार आहे। मग आपल्या बरबटीने रात्रभर बरबटी भिजू टाकायची आणि ती नंतर मिक्सरमध्ये ती पहिले स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि मिक्सरच्या जारमध्ये थोडी बरबट टाकून बारीक करून घ्यायची। जास्त बारीक करायची नाही, ती मीडियम बारीक करायची। त्याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही। बारीक झालेली बरबटी एका भांड्यात आपण काढून घेऊया पहिले। नंतर त्याच्यामध्ये मी 2 बॅचमध्ये करून घेतले आहे, तसे तुम्ही करू शकता। सगळ्यात पहिले आपण त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकायची 1 चम्मच आणि 2 चम्मच लाल तिखट टाकायचं, 2 चम्मच कोरिएंडर पावडर म्हणजे धनिया पावडर टाकायचा, अर्धा चम्मच हळद टाकायची आणि गरम मसाला थोडा टाकायचा अर्धा चम्मच आणि मीठ टाकायचं 2 चम्मच। तसं तुम्ही तुमच्या स्वादानुसार टाकू शकता। नंतर बारीक चिरलेली पालक स्वच्छ धुवून घ्यायची पहिले आणि चिरून घ्यायची आणि 2 मोठे चिरलेले कांदे टाकायचे त्याच्यामध्ये, 2-3 हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि ते चांगलं दाबून चुरायचं, त्याला बाइंड करायचं। चांगलं दाबून त्याला प्रेस करू करायचं, जेणेकरून जे पालकाचं पाणी सुटते त्याला। आणि त्याच्यामध्ये बाइंडिंगसाठी त्याच्यामध्ये आपण वापरूया बेसन टाकायचं। साधारणतः 1 कप बेसन त्याच्यामध्ये लागणार आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं। आणि त्याच्यामध्ये कसुरी मेथी टाकायला विसरू नका, 1 चम्मच कसुरी मेथी टाकायची। फ्रेंड्स, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि जे काही तुम्हाला वाटत असेल ते कमेंट करून मला कळवायला विसरू नका। आणि आता आपण वडे तळायला घेऊया। सगळ्यात पहिले तेल गरम करून घ्यायचं आणि गोळे बनवून ते हाफ फ्राय करायचे वडे। आपण ते डबल फ्राय करणार आहे, कारण की ही पद्धत आहे ना हॉटेलची पद्धत आहे। मी हॉटेलची पद्धत तुम्हाला शिकवत आहे वडे बनवायची। हे वडे असे बनवले की ते आतून एकदम सॉफ्ट राहतात आणि बाहेरून एकदम क्रिस्पी बनतात। तर असे वडे तुम्ही नक्की करा। आणि पहिले हे हाफ फ्राय करून घ्यायचे, नंतर ते काढून घ्यायचे। आणि आता आपण हर्षज मॅजिक किचन क्लाउड सर्विस सुरू केली आहे। तर तुम्ही समजा नाशिकमध्ये असाल तर तुम्ही ऑर्डर करू शकता आणि मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे। तर तुम्हाला समजा काही जेवायची थाली वगैरे, व्हेज थाली किंवा नाश्त्याचं वडे झाले, हे सर्व जे काही लागत असेल ते तुम्ही कॉल करून मला कळवू शकता आणि ऑर्डर देऊ शकता। बरं, पुन्हा आपण दुसरी बॅच पण तळून घेऊया असंच वड्याची। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, पूर्ण असे एकदम गोल्डन करायचं नाही, मीडियमच तळून घ्यायचे ते 2-3 मिनटं वडे। आणि ते तेल कडकडीत गरम असलं पाहिजे, थंड तेलामध्ये वडे टाकू नये, नाहीतर ते तेल ॲब्सॉर्ब करतात आणि तेलकट होतात वडे। आता चला, ते गोळे काढले की आपण सर्वात पहिले पाण्याने हात ओले करायचे, कारण की ते वडे गरम असतात ना, आणि ते हातात प्रेस करून मग तेलामध्ये सोडायचे। त्याने काय होते ते वडे वरतून क्रिस्पी होतात आणि आतून नरम राहतात आणि छान गोल्डन कलरचे होईपर्यंत ते वडे तळून घ्यायचे। अशीच आपण दुसरी बॅच पण सुद्धा तळून घेऊया। आणि तेल तेव्हा पण लक्ष ठेवायचं की तेल गरम असलं पाहिजे छान, नाहीतर थंड तेलामध्ये ते वडे टाकायचे नाही। पुन्हा पहा, मी पुन्हा एकदा करून दाखवते। पहिले थंड पाण्यामध्ये हात टाकायचा आणि हाताला पाणी लावून घ्यायचं, नंतर वडा प्रेस करायचं, जेणेकरून आपल्याला ते गरम वड्यांचे चटके लागणार नाही। आणि छान जितकं साईज आपल्याला जाडी पाहिजे तेवढी जाडी ते वडे प्रेस करून घ्यायचे आणि तेलामध्ये सोडायचे आणि गोल्डन कलर येईपर्यंत छान फ्राय करायचे। आता पहा, या वड्याचा आवाज किती क्रिस्पी येतो, आवाज ऐकला तुम्ही ऐकलाच असेल। आता एकदम खुसखुशीत होतात वडे हे, आणि ही हॉटेलची पद्धत आहे, मी तुम्हाला सांगत आहे। अशा पद्धतीने वडे तुम्ही नक्की करून पहा
आणि काही सजेशन असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हे पालक वडे आपण टोमॅटो सॉससोबत खाऊ शकतो. कोणी पाहुणे वगैरे आले तर खूप छान वाटतात हे सकाळी नाश्त्याला, गेस्टसाठी आणि आपल्यासाठी सुद्धा. सर्व परिवाराला खूप आवडणार हे वडे. आणि कसं लहान मुलांना पालक खायला आवडत नाही तर ते याद्वारे खाल्लं जाईल. आणि काही ऑर्डर असेल तर नक्की कळवा. थँक्यू.